आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. Good afternoon all of you. Today we will discuss how to write electronic configuration of any element. मागच्या व्हिडिओला आपण काय बघितलेलं आहे बघा, अफाबू प्रिन्सिपल बघितलेला आहे बरोबर आहे. एकदा रिमाइंड करूया. अफाबू प्रिन्सिपल काय म्हणतोय, ज्याची एनर्जी कमी आहे तो इलेमेंट पहिला फिल करायचा आहे. तर त्याचा फ्लो लिहून घेते मी. पहिला 1s 2s 2p 3s 3p 4s 3d याच्या पुढेही असणार आहे. ठीक आहे. आता समजा जर मी घेतलं हायड्रोजन पासूनच चालू करूया. त्याच्यासाठी आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल तर पहिली कंडिशन काय आहे तुम्हाला माहित पाहिजे, ॲटॉमिक नंबर. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे व 1 आहे. तर 1 असेल तर अकॉर्डिंग टू अफाबू प्रिन्सिपल इथं पहिला कोण दिसतोय 1s. तर 1s लिहा, 2s लिहा. आता ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे. म्हणजे आपल्याला गरज किती आहे, s ऑर्बिटल मध्ये आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय 2. p मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6. d मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय आपण 10 भरू शकतोय. आता s मध्ये आपण जास्तीत जास्त, इथे s आहे ना, s मध्ये जास्तीत जास्त किती भरू शकतोय 2. पण आपल्याला गरज कितीची आहे 1ची. म्हणून आपल्याला लिहायचं ह्याच्या डोक्यावर 1s1. हे 2s ची आता गरज नाहीये. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं हो, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s1. कळतंय. तसंच घेतलं जर समजा मी लिथियम घेतलं, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. ॲटॉमिक नंबर कायम पायात लिहायचा. एकदा अफाबूचा फ्लो लिहून घ्या. आहे असाच 1s 2s 2p. आता गरज कितीची आपल्याला 3ची आहे. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असू शकतात व 2. तर 2 लिहा. इथं 1 लिहिणार आहे का आता तुम्ही, 1s1 नाही. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकताय 2. या s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 1. म्हणून काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1. काय आलं काय बघा, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s2 2s1. यावेळी 2p1 ची गरज आहे काय, मी अजून एकदा डिटेल मध्ये सांगते बघा. ह्याला काय गरज आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. पहिलं नीड आहे की तुम्हाला ॲटॉमिक नंबर बाय हॅड पाहिजे म्हणजे पाहिजे. जर आता समजा मी घेतलं सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11 आहे बरोबर आहे. 11 ॲटॉमिक नंबर माहित झाला की तुम्हाला हा अफाबूचा फ्लो लिहून घ्यायचा. घ्या 1s 2s 2p 3s 3p 4s. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये फक्त याच्या डोक्यावर व्हॅल्यू लिहित जायचं आहे जेणेकरून 11 व्हायला पाहिजे. या सगळ्यांची बेरीज किती व्हायला पाहिजे 11. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय 2. p मध्ये 6, d मध्ये 10 आणि f मध्ये किती आहेत 14 भरू शकता. आता s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2 भरा. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2 भरा. p मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6 भरा. आता एकदा बेरीज करून बघा आपले, जेणेकरून 11च बेरीज व्हायला पाहिजे. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. किती झाली व 10 बेरीज झाली. आता आपल्याला गरज कितीची आहे एका इलेमेंटची आहे. म्हणून 3s च्या डोक्यावर काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे तुमचा फ्लो काय आला बघा 1s2 2s2. इथं जे आहे तेच लिहिते 2p6 आणि 3s1. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s2 2s2 2p6 3s1. असे एक्झामला क्वेश्चन येतात. कळते काय बघा इथपर्यंत. आता तुम्ही करू शकता
पोटॅशियमचं. आता पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी तुम्हाला पहिला माहित पाहिजे पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे. तर मॅजिक नंबर अप्लाय करा. आता जर कळत नसेल मोर प्रॅक्टिस नंतरच तुम्हाला येईल. लिहून घ्या हा लीना का रब्बा. ठीक आहे. आता ह्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. तुम्हाला माहित आहे. ह्यात काय करायचंय 8 8 18. आता याच्या पुढचं लिहित नाही मी. सोडियम 11 आहे, 11 मध्ये 8 मिळवा काय आलं 19. 19 काय आलं तुमचं पोटॅशियमचं ॲटॉमिक नंबर. आता कंडिशन काय आहे आपला फ्लो लिहून घ्या. 1s 2s 2p 3s 3p 4s. मी इथपर्यंत लिहिलेला. आता काय म्हटलेलं आहे मी हा जो ऑर्बिटल दिसतात, इथं ऑर्बिटल आहे, इथं ऑर्बिटल आहे, इथं ऑर्बिटल, हे जे काही ऑर्बिटल्स आहेत त्यांची कपॅसिटी फिलिंग कपॅसिटी त्याच्या डोक्यावर लिहायची. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय 2. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. इथं असं कोणीही करायचं नाही 1s 1 2s 2 नाही. जास्तीत जास्त किती भरू शकतोय त्याची मागणी कितीची असत्या. ज्यावेळी तो 2 इलेक्ट्रॉन घेतला की फुल्ली स्टेबल होऊ शकतोय. हा काय आहे एसचा ऑर्बिटल. हा एक अपवर्ड हा डाऊनवर्ड. हा काय झाला आता फुल्ली स्टेबल. जर एक असेल तर हाफ फिल्ड आहे तो. हा पण फुल्ली स्टेबल कधी होणार आहे. यात 2 इलेक्ट्रॉन असतील, यात फुल इलेक्ट्रॉन 2 असतील. पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन फिल करण्याची कपॅसिटी 6. यामध्ये किती असणार आहे बघा 3s1. असं होणार आहे का बघा. बघा 6 4 10. आपल्याला 19 करायचं आहे तर 2. मी तुम्ही चुकताय की नाही बघत होते. ठीक आहे. आता यात काय होणार आहे बघा सांगा मला. 3p6 4s1. एकदा बेरीज करून बघा. 6 4 6 4 10 10 2 12 12 आणि काय असणार आहे तुमचे 18 18 आणि 1 19. बघा 6 2 किती होणार आहे तुमचे 8 होणार आहे. 6 2 किती झाले 8 झाले आणि हा 1 10 आणि 1 18 आणि 1 19 झाले का बघा. हे 6 7 8 9 10 झालं. 11 12 12 13 14 15 16 17 18 आणि 1 19. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं तुमचं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. अजून एक्झाम्पल्स घेऊया आपण म्हणजे तुम्हाला बेटर प्रॅक्टिस होईल त्याची. ठीक आहे. जर मी घेतला समजा नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे 7 आहे. फ्लो लिहून घ्यायचा 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. याच्याही पुढं आहे पण आता आपल्याला गरज नाहीये. आपल्याला फक्त 7 बेरीज करायचे डोक्यावर लिहून. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय 2. या एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. एकदा बेरीज करून घ्या. 2 अधिक 2 4. कितीची गरज आहे पी ला 3 ची गरज आहे. इथं तुम्ही आता 6 करणार आहे काय. जर 6 केला तर काय होणार आहे बघा बेरीज 6 7 8 8 2 10. ॲटॉमिक नंबर 10 आहे काय नाही आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे वेळच्या वेळी मोजत जायचं. 2 2 4. आपल्याला गरज आहे आता 3 ची. म्हणून पी मध्ये आता इलेक्ट्रॉन किती द्यायचे 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s2 2s2 2p3. हे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. कुणाला काय शंका आहेत काय बघा. शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. स्क्रीनशॉट करा. साइड बाय तुम्हीही करू शकता अगदी कोणत्याही इलेमेंटचं. त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर पार्ट पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट घ्यायचं आहे तुम्हाला. जर मी घेतलं समजा कॅल्शियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20. ठीक आहे. आता तुम्हाला हा फ्लो लिहून घ्यायचा आहे. पहिला ॲटॉमिक नंबर माहित झाल्या आपल्याला काय करायचं आहे फ्लो लिहून घ्यायचा आहे. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. मी इथपर्यंतच लिहिते. जास्त लागणार नाहीये. हे मला माहित आहे. माझ्या प्रॅक्टिस नुसार माहित झालंय म्हणून. आता आपल्याला इथं एवढे इलेमेंट भरायचे आहेत की जेणेकरून 20 बेरीज आली पाहिजे. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकताय सांगा. आता तुम्हाला माहित आहे 2. तर त्याच्या डोक्यावर लिहा
एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकताय 2 त्याच्या डोक्यावरल्या. पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकताय 6 त्याच्या डोक्यावरल्या. एकदा बेरीज करा या सगळ्यांची. 6 आणि 4 10 झाल्यात. अजून आपल्याला गरज कितीची आहे 10ची आहे. चला पुढे जाऊ शकतोय आपण. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकताय 2. टी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. सोपं आहे ना. बघा फक्त जास्तीत जास्त कपॅसिटी किती आहे ती त्याच्या डोक्यावर फिल करत जायचे. एकदा बेरीज करा. 6 आणि 2 7 8 8 आणि 2 10. हे 10 आणि हे 10 बेरीज झाले काय बघा. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं तुमचं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 बरोबर आहे. आता तुम्हाला करायचं आहे मॅग्नेशियम आणि रुबिडियम. चला पटकन करा मॅग्नेशियम आणि रुबिडियम आणि कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. मॅग्नेशियम आणि रुबिडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोट डाऊन करायचा आहे मॅग्नेशियम आणि रुबिडियमचा. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय करायचा आहे. आय होप की तुम्ही हे लिहून घेतला असेल. स्क्रीनशॉट काढा. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझी टीचिंग स्टाईल आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. चला तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेला आहे प्लस कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करा. जर शंका असतील तेही तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. ठीक आहे. अगदी तुम्ही कोणत्याही इलेमेंटचे घेऊ शकताय. जर समजा मी फॉस्फरस घेतलं, जर समजा मी काय घेतलं, जर मी घेतलं फॉस्फरस. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे व 15 आहे ना. बघा यू कॅन चेक दॅट. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे 15 आहे. आता आपलं ठरलंय काय ॲटॉमिक नंबर भेटला की तुम्हाला काय घ्यायचं आहे फ्लो घ्यायचा आहे. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d याच्याही पुढे आहे. मी इथपर्यंत काय घेते आपल्याला जस्ट 15 इलेमेंट फिल करायचं आहे. हा एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. टी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. आता एकदा बघा 6 आणि 4 10 आणि 2 12. आता 15 व्हायला कितीची गरज आहे 3 ची गरज आहे. तर 3 लिहा. हे आता आपल्याला लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं मग 1s2 2s2 2p6 3s2 3p3. हे काय झालं फॉस्फरसचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लिहून घ्या. समजतंय का बघा. जर माझं शिकवलेलं कळत असेल तर ठीक आहे. नाही कळत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मॅम प्लीज रिपीट इट दिस व्हिडिओ. ठीक आहे. इफ एनी डाऊट एनी क्वेरी तुम्ही विचारू शकताय कधीही. कळतंय ना. ह्यासाठी नीड आहे तुम्हाला ॲटॉमिक नंबर गरजेचा आहे आणि सेकंड असणार आहे तुम्हाला अफाबूचा फ्लो लिहिता आला पाहिजे. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्याही इलेमेंटचं करू शकताय. आता मी देणार आहे निऑन. आता घ्यायचं आहे आपल्याला निऑन. निऑन कुठल्या ह्याला आहे व नोबेल गॅसेसला आहे ना. हे जर कळालं तर तुम्हाला होल आणि सोल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कळेल. निऑन घ्यायचा आहे तुम्ही. आता तोपर्यंत तुमच्या नोटबुक मध्ये आय होप लिहिला पण असेल. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे व 10 आहे ना. हा बरोबर आहे 10 आहे. आता अफाबूचा फ्लो लिहून घ्या. 1s 2s 2p 3s 3p. आता आपल्याला गरज एवढ्याची नाही म्हणून मी पुढे जात नाही. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन फिल करण्याची कपॅसिटी 2. पी एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन फिल करण्याची कपॅसिटी 2. पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन फिल करण्याची कपॅसिटी 6. एकदा बेरीज करा. 6 आणि 4 10. याच्या पुढची गरज नाहीये. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं बघा 1s2 2s2
2p6 हे काय आलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अंडरस्टूड? बघा कळतंय काय सगळ्यांना? बघा कळतंय सगळ्यांना? इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहेत? जर डाऊट असतील तर विचारू शकताय. चला नेक्स्ट घ्यायचं आहे. नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट करूया काय? सोपं घेऊया जरा. जर फ्लोरीन घेतला मी, समजा फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9 आहे. करा तुम्ही बघू. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9 आहे. ॲटॉमिक नंबर कळाला तर फ्लो लिहायचा आहे 1s 2s 2p 3s 3p. एकदा लिहा 1s. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. या s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. आता इथं काय येणार आहे बघा. कितीची गरज आहे तुम्हाला? 6ची गरज आहे. 6 आणि 4 10 होतंय ना. म्हणजे कितीची गरज आहे तुम्हाला? 5ची गरज आहे. 5 2 7 2 9. म्हणजे फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं? 1s2 2s2 2p5. जर व्हिडिओचं स्पीड जास्त वाटत असेल तर वेळच्या वेळी मला सांगा. 1s2 2s2 2p5 वरच्या संख्येची सगळ्याची बेरीज करून बघायची. ती ॲटॉमिक नंबरला मॅच करायला पाहिजे. मगच तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर आलं म्हणून समजायचं. आणि यसमध्ये यसची कपॅसिटी किती आहे? 2ची. पीची कपॅसिटी 6ची आहे जास्तीत जास्त. कळते? अजून घेऊया आपण जेणेकरून तुमची खूप प्रॅक्टिस होऊन जाईल. जर मी घेतलं बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायला पहिली कंडिशन काय आहे? ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. दुसरी कंडिशन काय? अफाबूचा फ्लो माहित पाहिजे. लिहून घ्या 1s 2s 2p 3s. आता 5चीच गरज असल्यामुळे हे जास्त मी लिहित नाही. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतो? 2. दुसऱ्या s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. आता एकदा बेरीज करा. आपल्याला 5 व्हायला किती कमी आहे? एकाची गरज आहे. 2 आणि 2 4. एक गरज आहे म्हणून 2p1 हे लागणार नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन काय आलं? 1s2 2s2 2p1. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? बघा कळते? सोपं आहे, खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टेड. खूप महत्वाचं आहे. इंटरेस्ट देऊन तुम्हीही करा. मस्त वाटेल तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप इझी आहे. चला कळतंय ना मी शिकवलेलं? जर कळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की माझं शिकवलेलं कळतंय म्हणून. नाही कळत असेल तर नाही कळत आहे, रिपीट करा वगैरे सांगा. जे काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. अगदी हॉनेस्टली तुमचा रिव्ह्यू देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता कार्बन. एक इलेमेंटची मी प्रॅक्टिस करते म्हणजे तुम्हाला होमवर्क करायला बरं पडेल. ठीक आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? वो 6 आहे ना. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. आता ॲटॉमिक नंबर माहित झाला. दुसरी कंडिशन काय आहे आपली सांगा? अफाबूचा फ्लो आहे. लिहा 1s 2s 2p. आता आपल्याला मी पुढचं लिहित नाही. 6ची गरज आहे. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. या s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. p मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आता कितीची गरज आहे? 2 आणि 2 4 झाले. 2ची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं काय आलं? 1s2 2s2 2p2. कळतंय? नोटबुक मध्ये लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारा. रट्टा मारायला लागतोय काय बघा. एकदा तुम्हाला डायग्राम आणि फ्लो कळाला की रट्टा मारायला लागणार नाही. कळतंय ना? चला आता नेक्स्ट घेऊया.
आता जर समजा मी ॲल्युमिनियम दिला, ॲल्युमिनियमचा अटॉमिक नंबर माहित नाही तर चला मॅजिक नंबर काढूया डिरेक्टली. बोरानचा अटॉमिक नंबर तर 5 आहे ना, हा पी ब्लॉक आहे. 8 अधिक 5 करा, किती आलं हो? 13 आलं. ॲल्युमिनियमचा अटॉमिक नंबर निघाला. मॅजिक नंबरनुसार कुठेही रट्टा मारायला लागत नाही आपल्याला. सगळ्या क्ल्यू दिलेले त्या आपण क्ल्यू फक्त डोक्यात ठेवायचं आणि त्याचा अप्लाय करायचं. आता अटॉमिक नंबर माहित झाला. दुसरी कंडिशन फ्लो लिहून घ्या. 1s 2s 2p 3s 3p. याच्या पुढे आता मी जात नाही कारण 13ची गरज आहे. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, ह्या एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, ह्या पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6. एकदा बेरीज करा, किती झाले? 10 झाली. आता एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, 10 आणि 2 12. आता आपल्याला एकच गरज आहे म्हणून P1 येणार आहे. कळतंय? लास्टला गरज जेवढी आहे तेवढी घ्यायची. सुरुवातीला फुलफिल्ड करत जायचं आहे. हा, आता याचा फ्लो कसा आला? 1s2 2s2 2p6 3s2 3p1. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? खूप इझी आहे. कळतंय? म्हणून मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अटॉमिक नंबर कसं कॅल्क्युलेट करायचं हेही शिकवलेलं आहे. चला नेक्स्ट घेऊ शकतोय आपण. नेक्स्ट घेऊया. जर मी घेतलं रुबिडियम घेतलं, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेच करून दाखवते. हा ली ना, पहिली कंडिशन काय? अटॉमिक नंबर माहित पाहिजे. हा ली ना का रब्बा सर फिरा. पहिली कंडिशन काय? 1 ते 10 अटॉमिक नंबर माहित पाहिजे. 1 3 माहित आहे. आता इथं मॅजिक नंबर लावा. 8 8 18 18 32. ठीक आहे. आता ह्याचं काय करायचंय? 8 + 3 वरच्या एलिमेंटची बेरीज करा. 11 आलं. ह्यात 11 मिळवा. किती आले? 19 आले. आता 19 ह्यात मिळवा. तुमचं किती होणार आहे? 37 होणार आहे. आपल्याला आता 37 भेटून गेलेला आहे. पुसते मी हे अगोदर झालेलं आहे म्हणून थोडं फास्ट घेतलं. रुबिडियमचा अटॉमिक नंबर किती आला हो? 37. पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. दुसरं काय? आता आबाबूचा फ्लो माहित पाहिजे. करा 1s 2s 2p 3s 3p नंतर काय असणार आहे? 4s 3d. ठीक आहे. आता काय करायचंय बघा. एस मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. सुरुवात करताना फुल्ली फुलफिल्ड करायचं आहे आणि नंतर नंतर जेवढी कपॅसिटी असेल लास्टच्या एलिमेंटला तेवढीच द्यायची. ह्याची कपॅसिटी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. सुरुवातीला 1 1 लिहायचं नाहीये. हा, जेवढे असतील तेवढे देऊन टाकायचे. पी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 6, एस मध्ये जास्त इलेक्ट्रॉन 2, पी मध्ये जास्त इलेक्ट्रॉन 6, एस मध्ये जास्त इलेक्ट्रॉन 2. एकदा बेरीज करून बघा. 6 आणि 4 10, 6 आणि 4 10. आता आपल्याला पुढचे एलिमेंट लिहायचे आहेत. आपल्याला पुढचा फ्लो ही माहित पाहिजे. आता फक्त आपली 20 बेरीज झालेले, रिमेनिंग 17 भरायचे. 1s 2s 2p. आता हेही कळत नसेल तर आपाबूचा फ्लो कसा येणार आहे बघा. लगेच काढून घ्यायचं. 1s 2s 2p 3s 3p 3d. लगेच काढून घ्यायचं. 4s तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. 4p 4d 4f 5s 5p 5d 5e. आता आपल्याला इथपर्यंतच गरज असेल म्हणून मी काढते. तिरक्या रेष मारून घ्या. रफली तुम्ही लगेच करू शकताय. ठीक आहे. आता फ्लो आपला बरोबर आहे का बघा. 1s 2s. आता नंतर काय होतं? 2p 3s 3p 4s 3d झाला. 3d नंतर काय होता बघा. 4p 5s होता. आता 4p 5s लिहा. डी मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती भरू शकतोय? 10. आता ह्याच्यामध्ये जास्तीत इलेक्ट्रॉन 6 आणि 1. मी एकदा बेरीज करून बघते. 6 आणि 4 10, 10 20 झाले आणि हे एक 10 म्हणजे किती झाले व 10 20 30. डी मध्ये जास्तीत जास्त 10 भरू शकतोय ना. 10 20 30 आणि हा पी मधले 6 अधिक 1 किती झाले? 7 म्हणजे 37 आलं. काय म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे बघा. लगेच आपाबूचा फ्लो काढून घ्यायचा. सोपं जाईल तुम्हाला. काय फ्लो आला बघा. काय फ्लो आला? 1s2 2s2 2p6
2s2 3p6 4s2 3d10 4p6 आणि 5s1. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. बघा कोणत्याही इलेमेंटचं काढू शकताय तुम्ही. कळतंय काय? बघा कळतंय सगळ्यांना. अजून एक मोठा इलेमेंट घेऊ मी. हा हा नेक्स्ट घ्यायचंय तुम्हाला ब्रोमीन. नेक्स्ट घ्यायचंय तुम्हाला ब्रोमीन. दंगा करू नको. हा नेक्स्ट घ्यायचंय तुम्हाला ब्रोमीन. आता जर समजा मी ब्रोमीन घेतलं, नेक्स्ट घ्यायचंय काय आपल्याला? बघा ब्रोमीन घ्यायचंय. हा नेक्स्ट आपण घेतलं ब्रोमीन. आता ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर माहित नाहीये आपल्याला. मॅजिक नंबर तर माहित आहे, पी ब्लॉकला बिलॉंग करतोय. चला लिहा. ट्रिकी माहित आहे, फिर कल बाहर आएगा ॲटो हेही माहित आहे आपल्याला. चला त्याचा ॲटॉमिक नंबर 9 माहित आहे आपल्याला. ह्यात ऍड करा 8 18. ठीक आहे. आता पुढचं लिहायची काय गरज आहे आपल्याला? ब्रोमीन तर काढायचं आहे. 8 आणि 8 16 आणि 17 आलं. 18 अधिक 17 किती होणार आहे? 17 17 34 35 आलं. 35 ॲटॉमिक नंबर आला. 35 ॲटॉमिक नंबर आला की आता आपल्याला फ्लो लिहायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? 35 ॲटॉमिक नंबर आला तर फ्लो लिहायचा आहे. आता फ्लो लिहिण्यासाठी मी सुरुवातीपासूनच काढते. 1s 2s 2p. चला माझ्या बरोबर तुम्ही काढायचं आहे. 3s 3p 3d 4s 4p 4d. इथं बघू शकताय तुम्ही 1s च्या खाली 2s आहे, 2s च्या खाली 3s आहे, 3s च्या खाली 4s आहे, p च्या खाली p आहे, d च्या खाली d आहे. हा 4f काढू शकताय. 5s 5p 5d 5f. आता याचं पुढचं लिहित बसत नाही. बघूया फील होतंय काय. हा आता मी सर्कल करत बसत नाही, डिरेक्टली तिरक्या लाईन मारून घेते. तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही असंच केला तरी चालतंय. ठीक आहे. चला फ्लो लिहून घ्या. फ्लो काय असणार आहे बघा. वरून खाली जायचंय ना. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. इथपर्यंत आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे 4p 5s. नेक्स्ट वर यायचं आहे 4d 5p. ठीक आहे. एकदा भरून बघूया आपण. ह्याच फ्लो मध्ये भरून बघूया. 35 2 2 p मध्ये जास्तीत जास्त 6, s मध्ये जास्तीत जास्त 2, p मध्ये जास्तीत जास्त 6, s मध्ये जास्तीत जास्त 2, d मध्ये जास्तीत जास्त 10, p मध्ये जास्तीत जास्त 6. एकदा बघूया काय चेक करून बघा. 35 होते काय? 6 आणि 4 10. ठीक आहे. 6 आणि 4 10 आणि हे 10 किती झाले टोटल तुमचे? 30. गरज कितीची आहे आपल्याला? 5 ची. मग p मध्ये 6 येणार आहे काय? हो नाही. म्हणजे काय झालं तुमचा? 4p5 झालं बघ. हा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d 4p5. कळतंय? इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहेत काय बघा. ठीक आहे. आज आपण काय बघितलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पहिला व्हिडिओ होता अकॉर्डिंग टू अफाबू प्रिन्सिपल आणि दुसरा आपण बघितलं सॉल्विंग कसं करायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही सोडवणार कसं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पहिली गरज आहे तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. दुसरं पाहिजे तुम्हाला अफाबूचा फ्लो लिहिता आला पाहिजे. ज्याची एनर्जी कमी आहे तो पहिला फिल करायचं आहे. तुम्हाला एस ब्लॉक साठी मॅजिक नंबर दिलेला आहे 8 8 18 18 32 32. पी ब्लॉक साठी दिलेला आहे 8 18 18 32 32. ठीक आहे. तो अप्लाय करा. अफाबूचा फ्लो लिहिताना ती डायग्राम काढा. वरून खाली जायचं. एकदा खाली आला की परत वर जायचं. वर आला की खाली जायचं. खालून वर. असाच तुम्हाला फ्लो लक्षात ठेवायचा. आय होप की काहीच चुकणार नाही. तुमचा होमवर्क असेल एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या सर्व इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या होमवर्क मध्ये लिहायचं आहे.
मी त्याची एक तुम्हाला डेट व्हॉट्सअप ग्रुपला पाठवेन, त्यावेळी तुम्ही सगळा होमवर्क मला सबमिट करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकताय. ठीक आहे. कमेंट नाही केला तर तुम्ही पर्सनली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगू शकताय. ठीक आहे. मी वेळच्या वेळी तुम्हाला रिप्लाय देत जाईन. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. कोणतीही गोष्ट समजत नसेल तर वेळच्या वेळी विचारा, आम्ही वेळच्या वेळी तुम्हाला रिप्लाय देऊ. कितीही वेळा विचारा, मी कितीही वेळा तुम्हाला सांगायला तयार आहे. बट डू हार्ड वर्क. ओके. अँड बी पॉझिटिव्ह, बी हंबल अँड बी हॉनेस्ट युअर सेल्फ. ओके. थँक्यू सो मच.